नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण फिश फ्राय रेसिपी करणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, आता आपण कुरकुरीत आणि चमचमीत सुरमई फ्राय करणार आहोत. बघा पूर्ण व्हिडिओ. मित्रांनो, ही 1 किलो सुरमई आहे. बघा केवढा मोठा पीस आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आम्ही. साहित्य आपण आला पेस्ट घेतलेली आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, नंतर धना पावडर घेतलेली आहे, नंतर हळदी घेतलेली आहे थोडी, त्यानंतर आपण फिश फ्राय मसाला घेतलेला आहे, नंतर आपलं नमक, चवीप्रमाणे नमक घेतलेलं आहे. सर्व साहित्य आपण इथं घेतलेलं आहे. आपण रवा घेतलेला आहे, मस्तपैकी रवा आहे. थोडासा पीठ आहे आपला तांदळाचा. नंतर आपला आला पेस्ट ह्याच्यावरती मस्तपैकी लावून घ्यायचे फिशवर. सगळ्या फिशवर आला पेस्ट लावून घ्यायचं आहे आधी. चांगल्या प्रकारे लावायचा, जेणेकरून सगळ्या फिशला मस्तपैकी आला पेस्ट लागला पाहिजे. त्याने चांगली चव येते आला पेस्टने. त्यामुळे आला पेस्ट लावायला लागतो. सर्व फिशला करून घेतो आहे आम्ही आधी, तुम्हाला दाखवतो. जर आपण लिंबू पिळलेलं ते म्हणून चव चांगली येते अजून. बघा, आपण ते मसाले केले होते सगळे मिक्स करून घेतो आहे आम्ही. मॅरिनेशनसाठी तयार करून ठेवतो आहे आपण. जे हळद, दाणा पावडर, मच्छी मसाला वगैरे होता, घरचा मसाला होता, सगळं मिक्स करून घेऊन ठेवतो आहे आम्ही आधी. ते बघा, आपण परत मस्तपैकी लिंबू पिळत आहोत सगळ्या फिशवर, जेणेकरून चांगली चव येते. लिंबू पिळल्याने मस्तपैकी लागते, वशाट नाही लागत. बघा, आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतला होता, तो आपण पहिले मिक्स करून घेतो आहे. आणि चवीप्रमाणे थोडासा मीठ, त्यात लाल पावडर टाकायची आहे, मिरची पावडर. ते मिक्स करून झाल्यावर इथं आपण जो मसाला तयार केला होता त्यात आपण थोडा पाणी टाकायचं, जेणेकरून म्हणजे नीट त्याला लागले पाहिजे मसाला, असं त्याप्रमाणे आपण बनवून ठेवायचे. त्याला मॅरिनेट करायचे मस्तपैकी मिक्स करून. मस्तपैकी मसाला तयार करून ठेवायचा. बघा, मस्तपैकी लाल लाल झणझणीत होणार आहे, बघू शकता. त्यानंतर आपण हा मसाला तयार केला, मस्तपैकी त्याला फिशला लावायचं आहे. सगळ्या फिशना लावून घ्यायचं आहे पटापट. फिशना लावून घेतल्यानंतर मस्तपैकी फिश बघा कसली भारी वाटते. फिशला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून मस्तपैकी चव येते त्याला. सर्व फिशला आपण लावून घेणार आहेत. तुम्ही दाखवतो, सर्व फिशला मागे पुढून सगळीकडनं लावून घ्यायचं आहे. बघू शकतो सगळ्या फिशना लावलेलं आहे आपण. त्यानंतर त्यावरती रवा आपण हे केलेलं होतं, तर रवा टाकायचा आहे, जेणेकरून म्हणजे मस्तपैकी रवा पकडेल त्याला. पकडल्यामुळं कसं भारी वाटतं ते, म्हणजे चांगलं खाण्यासाठी मस्त कुरकुरीत रवा होतो. सगळ्या फिशना लावून घ्यायचे रवा वगैरे, मागवून फोडून वगैरे सगळीकडनं लावून घ्यायचे. बघा, कोटिंग बघा एक नंबर वाटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जसं थोडा वेळ ठेवायचं आहे असंच, तोपर्यंत आपण मस्त पॅनमध्ये तेल वगैरे तापत ठेवलेलं आहे. तेल मस्त आता तापलेला दिसतोय आपल्याला. मस्त आपण फिश टाकलेली बघा. फिश बघा कसली भारी वाटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मला पण. फिशची बघा कोटिंग बघा कसं. नंतर मस्त याला शेकून द्यायचं आहे भारी खालून. नंतर पलटी करायची, तिकडनं मस्त कुरकुरीत होते. तुम्हाला दाखवतो फोटो. हे बघा कसलं भारी वाटतं आहे. सगळी मच्छी फ्राय करून झाल्यानंतर बघा